हे किती छान जाळीदार झाले बघा. ब्रेकफास्ट रेसिपीजच्या या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज मी बनवती आहे उडीदा कडबू. सोपी रेसिपी आहे, थोडीशी तयारी आज करावी लागेल म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टला एक नंबर अशी रेसिपी आपल्याला खायला मिळेल. काय काय करायचं सांगते. इथं 1 वाटी उडीद डाळ मी जवळपास 4 ते 5 तास भिजत ठेवलेली आहे. तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टला करायचं असेल तर सकाळी उठून आपण ही उडदाची डाळ भिजत घालायची आदल्या दिवशी आणि रात्री वाटायची. आता इथं बघा, ही मी सकाळीच भिजत घातली होती, जवळपास 4 ते 5 तास झालेले आहेत आणि आता ही नुसताच आपल्याला गंध अशी वाटून घ्यायची आहे. इथं आपल्याला 1 वाटी उडीद डाळ असेल तर 1 वाटी इडली रवा हवा आहे आणि तो पण आपल्याला भिजवायचा आहे. भिजवायचा म्हणजे फार वेळ नाही, साधारण बघा आपण हे पीठ वाटेपर्यंत तो भिजू दे 5 ते 10 मिनिटं. मग पुढची प्रोसेस सांगते. आता ह्याला थोडं थोडं पाणी घालून गंध असं वाटून घ्यायचं. हे इतकं गंध असं झालं पाहिजे. हे मस्तपैकी ज्या भांड्यात आपण फर्मेंट करायला ठेवणार आहे असं मोठं भांडं घ्या, म्हणजे त्याला वरती राईज व्हायला जागा असली पाहिजे. आता इथं बघा आपला रवा सुद्धा भिजला. आता हे पिळून घ्यायचं, पाणी घालायचं नाही आणि ह्या पिठात घालून टाकायचं. असं घट्ट पिळायचं. असं छान मिक्स करून घेऊया. आणखीन एक पातेल्यामध्ये थोडं पीठ काढते कारण ह्याच्यामध्ये मग फुगायला त्याला जागाच राहणार नाही. पण पहिला आधी मिक्स करून घेते छान करून. बघा असं मी 2 भांड्यांमध्ये करून ठेवले. एवढी स्पेस ठेवली आहे कारण ते पीठ फुगून येणार. फर्मेंट केल्यावर उद्या सकाळी ब्रेकफास्टला ह्याच्यापासून बनवूया उडीदा कडबू. सकाळ झालेली आहे आणि आपलं पीठ जे आहे ते फर्मेंट झालं. इथं बघा किती मस्त असं फसफसून आलेलं आहे. बघा असं छान फर्मेंट व्हायला पाहिजे. या उडदा कडबूची एक अशी खासियत आहे की तुम्हाला वेगळी चटणी करायची गरज नाही. म्हणजे इडली चटणी कसं खातो आपण तसं खायचं नाही. या कडबूमध्येच आपल्याला चटणीचं स्टफिंग करायचं आणि चटणी सुद्धा स्पेशल आहे. इथं मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ जवळपास 1 तास भिजत ठेवलेली आहे, ती घ्यायची. स्वच्छ 2-3 पाण्यातनं धुवून मग भिजवायची, म्हणजे परत परत धुत बसायची गरज नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये खोबरं, ओलं खोबरं जवळपास 1 अर्धा वाटी आपल्याला घ्यायचं आहे. आणि इथं आता चिंचेचं कैरीचा सीझन सुरू आहे त्यामुळे 1 कैरी नुसताच किसून घेतलेली आहे मी. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. बारीक चिरलेल्या घाला किंवा अख्ख्या घाला. माझ्याकडे बारीक चिरलेल्या होत्या म्हणून मी त्या घालते. तिखट जसं तुम्हाला आवडतं तसं. इथं 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी. आणि आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि हे कोरडं वाटण वाटायचं, ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. आता इथं बघा असं ओबड दोबड वाटलं गेलं पाहिजे. पचडी करतो ना आपण अगदी तसंच. आता समजा कैरीचा सीझन आहे म्हणून कैरी घालतोय, कैरी नसेल तर लिंबू पिळला तर चालेल किंवा चिंच घातली तरीही चालेल. आता ह्याला एक छान चुरचुरीत फोडणी देऊया. चांगले 2 चमचे तेल. फोडणी फार सुंदर बसली पाहिजे ह्याला. मोहरी घालायची आणि हिंग. गॅस बंद. पेडावण मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथं एक जाळी सेट केलेली आहे ऑलरेडी. पिठात चवीपुरता मीठ. हे पीठ अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्या.
जास्त नाही हलवायचं, कारण का सांगा बबल्स जायला नको. हे असं पूर्ण फोडणी जी आहे ती छान आपण ह्या चटणीमध्ये आधी मिक्स करून घेऊया. आणि आता इथं काय करायचं आपल्याला, हे असं पान घ्यायचं केळीचं, त्याच्या सेंटरमध्ये असं पीठ घालायचं आणि ही जी चटणी आहे ती मधोमध अशी भरायची. हे बघा. आणि हे काय नाही, हे नुसतं असं करायचं आणि हे आता या आपल्या पेडावनमध्ये एक साईडला करून ठेवून टाकायचं. आता हे पेडावन बंद करूया. 5 ते 7 मिनटं हाय फ्लेमवर, 5 ते 7 मिनटं लो फ्लेमवर याला छान शिजू देऊ. 10 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता इडली शिजले का. माझ्यामध्ये तर शिजलेली आहे. आपण चाकू घालून बघू किंवा चमचा. येस, क्लीन आलेलं आहे. खरं आता काय करायचं, एक 5 मिनटं ह्याला झाकण लावून गॅस बंद करायचा. 5 मिनटं असं त्याच्यात होऊ द्यायचं, म्हणजे ते सेट होतंय आणि मग बाहेर काढायचं. आता ही उघडायची कशी, हे बघा इतकी इझिली निघते. आणि ही अशी पालथी टाकून हे बघा किती छान जाळीदार झाले बघा. मस्तपैकी उडदा कडबू रेडी आहे. याला चटणी लागत नाही, कारण ह्याच्यातच चटणीचं स्टफिंग ऑलरेडी केलेलं आहे. मस्त रेसिपी आहे. तुम्हाला इथं बघू शकता की ह्याच्यामध्ये सगळ्यात स्पेशालिटी काय आहे, म्हणजे याच्यामध्ये तांदळाचं प्रमाण खूप कमी असतं, उडदाचंच प्रमाण असतं. उडीद जास्त प्रमाणात आपण वापरतो, त्यामुळे जास्त प्रोटीन्स, हेल्दी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. आता इथं बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा एवढी हलकी होते. हे बघा इतकी हलकी होते आणि जाळी बघू शकता तुम्ही किती छान पडले याला. हे बघा अगदी हलकी होते. हे बघा अशी इतकी मस्त सॉफ्ट. आणि चटणीची अजिबात गरज नाही, आता चटणी एक नंबर. मस्त झाल्या. मस्ट ट्राय रेसिपी आहे. कर्नाटकातली स्पेशल आहे. तुमच्या घरी एकदा तरी ही नक्की करून बघा. स्टीम आहे, ऑइल अजिबात नाही, त्यामुळे बिंदास हवी तेवढी खा. फुल ऑफ प्रोटीन्स आहे. आणि ही रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मास्टर रेसिपीज.